नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ए टू झेड क्रॉप या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, आज आपण आजचे आले बाजार भाव थोडक्यात जाणून घेणार आहे। त्यापूर्वी जे शेतकरी अजून नवीन आहे माझ्या चॅनलवरती, त्या शेतकऱ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरती दिलेलं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन जे आहे तर तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि तुम्हाला आले अद्रकीचे भाव किंवा मग आले अद्रकीमध्ये नियोजन जे आहे त्याचं वेळेवर मार्गदर्शन भेटत राहील। तर शेतकरी मित्रांनो, आजचे आले बाजार भाव जे सांगण्यापूर्वी तुम्हाला मागच्या काही 2-3 दिवसापासून जे आले बाजार भाव होते त्याबाबत थोडक्यात माहिती देतो। कारण आले अद्रकीचे भाव जे आहेत तर 17,500 पर्यंत बऱ्याच ठिकाणी सौदे झालेले होते, पण आता कालपासून जे आहे तर थोडीशी भाव रिवर्स आलेले आहेत। म्हणजे 15, 15.5, 16 पर्यंत सध्या अजून रेंज चालू आहे। तर थोडीफार तेजीमध्ये थोडेफार भाव कमी होणं हे साहजिकच काही मोठी गोष्ट नाही आहे, हे चालीच असणार आहे। भाव थोडेसे रिवर्स पण येतात, मग परत वाढतात पण, कारण मालाची आवकनुसार भाव कमी जास्त होणारच आहे। आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की आता जास्तीत जास्त किती दिवस आपण माल ठेवावा जेणेकरून हे भाव टिकून राहतील। प्रत्येक शेतकऱ्यांचा हाच विचार आहे की हे भाव किती दिवसापर्यंत टिकेल किंवा कोणत्या महिन्यामध्ये चांगला भेटेल, पुढच्या महिन्यात अजून वाढेल का। तर सरासरी बघता शेतकरी मित्रांनो, बँगलोरचा जो माल आहे तो डॅमेज असल्याकारणाने आपल्या मालाला बऱ्यापैकी भाव मिळतो आहे। पण आता ह्या भावामध्ये सुद्धा मी सांगितलं होतं की अजून 8 ते 10 किंवा 15 दिवसामध्ये झाले तर 20,000 पर्यंतसुद्धा हा टप्पा गाठणार आहे आले अद्रक। तर शक्यता काय झाली की आता बँगलोरचा माल जो आहे तर नवीन माल हार्वेस्टिंग चालू झालेला आहे। बँगलोरचा जे कवळा माल असतो तो, तर आता शक्यता थोडी 50% आलेली आहे। कारण की हे जे भाव रिवर्स झालेले आहेत याच्यामध्ये थोडंसं आता एक मंडीमध्ये नवीन माल यायला सुरुवात झालेली आहे बँगलोरचा, आणि ज्यावेळेस बँगलोरचा माल जास्त येईल, आवक जास्त वाढेल कवळ्या मालाची, तर निश्चितच ह्या भावामध्ये आपल्याकडच्या भावामध्ये थोडीफार घसरण होण्याची शक्यता आहे। तर ज्या शेतकऱ्यांना सद्यस्थितीला 17, 15, 16 जे भाव आहे या भावामध्ये बऱ्यापैकी माल तुम्ही 50% माल देऊ शकता। त्यानंतर राहिलेला उर्वरित जो आहे तर अजून वाढतील, पण अजून एक 8-10 दिवस किंवा 15 दिवस लागतील त्याला, कारण ही तेजीमध्ये थोडीफार दररोजचे भाव असतात हे चालू असणार आहे। पण रेंज जी आहे तर 18,000 पासून 20,000 पर्यंत जाण्याची शक्यता आहे। तरी हे फक्त माहितीस्तव आहे, शेवटी निर्णय तुमचा आहे शेतकरी मित्रांनो। आपलं काम आहे फक्त अंदाज देणं। आता भाव थोडेसे रिवर्स आले, त्याचा अपडेट द्यायचा होता तुम्हाला, त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। आता हा व्हिडिओ जो आहे तर तुम्हाला आवडला तर लाईक करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बरेच शेतकरी मित्र सबस्क्राईब करत नाही चॅनलला, व्हिडिओ बघतात, कारण आपण आले अद्रक बाबतीत जे आहे तर पूर्ण मार्गदर्शन पण करणार आहे। आपण आपल्या शेतामध्ये जवळपास 2.5 एकर यावर्षी अद्रक लागवड केलेली आहे। त्याचं नियोजन आपण कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारे उत्पन्न कसं काढू, आणि प्रमुख कारण आपल्या आले अद्रकीमध्ये जे तर सडवा लागतो, जे रूट रॉट म्हणतात त्याला, कंदकूजसुद्धा म्हणतात, तर असे बरेचसे ह्या बुरशी जर लागतात त्याला जमिनीतून, त्यासाठी काय उपाययोजना करता येईल किंवा त्यासाठी कोणतं औषध आपल्याकडे आहे ते सुद्धा आपण तुम्हाला दाखवणार आहे आणि ते देणार आहे। बऱ्याच शेतकऱ्यांना जे तर कंदकुजीचा प्रॉब्लेम येतो आता पुढच्या 1 ते 2 महिन्यामध्ये, त्यासाठी आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणूनच आपल्या अद्रकीला बायोरूट गार्ड जे आहे तर मागच्या वर्षी आपण 100% बायोरूट गार्ड वापरलेलं आहे, पूर्ण प्लॉटला शेवटपर्यंत वापरलेलं आहे। आपण एकही ड्रिचिंग जी आहे तर ती केमिकलची केलेली नाही आहे, फक्त बायोरूट गार्ड आणि जैविक काही बुरशीनाशकं हेच वापरलेले आहेत। त्याच्यावरती आपला प्लॉट सक्सेस झालेला आहे मागच्या वर्षीचा, आणि ज्या शेतकऱ्यांना आपण औषध दिलं होतं त्यांचासुद्धा एक 20-30% लागलेला प्लॉटसुद्धा थांबलेला आहे।
तर चांगल्यापैकी रिझल्ट येतो आहे. तुम्ही एकदा अवश्य वापरून पहा. जे शेतकऱ्यांना जर इच्छा आहे त्यांनी आता बुकिंग करून द्यावी. नंतर तुम्हाला कधी पाहिजे त्यावेळेस तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येईल औषध. तर शेतकरी मित्रांनो, हे होते आजचे आले बाजारभाव. कारण आता पुढचा निर्णय तुमचा आहे. तुम्हाला जर 1 एकर 2 एकर क्षेत्र तुमच्याकडे असेल तर त्यामध्ये तुम्ही 50% माल सध्या ह्या भावामध्ये सुद्धा देऊ शकता. कारण अद्रकीमध्ये जे आहे तर मार्केटमध्ये त्याला कवळा माल जो आहे हा कॉम्पिटिशनला येणार आहे आणि 15 दिवसानंतर किंवा 1 महिन्यानंतर भाव निश्चितच कमी खूप कमी होत जाईल. याच्यापेक्षा वाढणार नाही. कारण बँगलोरचा माल जर सुरू झाला तो कवळा का असे ना, पण आता जास्त आवक झाली तर थोडेफार जे भाव आहे ते कमी होणारच आहे. तरी शेतकरी मित्रांना सांगतो की संधीचं सोनं करून घ्या. हे पण भाव बऱ्यापैकी आहे, 15-16 हजार रुपये किंवा जास्तीत जास्त आता 8 दिवसामध्ये जे वाढतील त्यावेळेस तुम्ही नक्कीच तुमचे जे आले अद्रकीचं संधीचं सोनं करा, पैसे करून घ्या. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेतकरी मित्रांनो. धन्यवाद.